चैत्राली लिखित राजकारण भाग 5. अच्छा, आणि असं काय काय केलं तुम्ही? नाही म्हणजे मला माहिती आहे तुमची, पण आज मी एकटीच नाही ना. सर्व जग तुम्हाला पाहत आहे. अगदी भारताच्याही कानाकोपऱ्यातून तुम्हाला पाहत आहे, म्हणून त्यांनाही कळू द्या. आय नो, स्वतःच कौतुक स्वतः कोणी करत नाही, पण तुमच्याशिवाय आम्हाला आता कोण सांगणार ना. ती हसत बोलते. हां, ते बी खरंच म्हणा. म्हणजे म्या बी असंच काहीसं बोलणार होतो की आपलंच कौतुक आपण कसं करणार. पण त्याचं काय आहे ना, म्या सांगितल्याशिवाय कळणार बी कसं ना. आत्ताच तुम्ही बी ताईसा बोललात, त्याला काय बोलावं हे कळत नव्हतं. पण मला आवडतं तसं माझं कौतुक मीच केलेलं. आता कसं? असंच बोला बरं. राज त्याला टाळी देत म्हणते. हां, म्हणजे ते आमचं गाव बघा तसं देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे सा. त्यामुळं 12 महिने लोक दूरदूरून येत असतात आमच्या मल्हाराच्या भेटीला. जेजुरीचा खंडोबा, ज्याला मल्हारही म्हणतात, हे सर्वांनाच माहीत असेल. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आमच्या या राजकारणाच्या उद्योगातून पैन गोळा करून एक मोठं हॉटेल बांधलं बघा, मल्हार म्हणून. सुदैवानं आमच्याकडं सगळं बी हाय, मग तेवढीच जनसेवा. सध्याला बघा तेच काम प्रसिद्ध आलंय म्हणून आलंय. तो हसत बोलला. हे आहे, ऐकलंय मी तुमच्या हॉटेलबद्दल. कधी योग आलास तर येऊ आम्ही पण तुमच्या मल्हाराच्या दर्शनाला. पण तुमचं नाव बडे भाई का पडलं हे अजून काही तुम्ही आम्हाला सांगितलं नाही बुवा. राज त्याच्याच भाषेत बोलते. अहो या की नक्की या, आणि आमचा मल्हार म्हणून आपल्या सर्वांच्या देवाला लाजवता होय. तो हात जोडून तिला हसत म्हणतो. अहो तुमचा मल्हार म्हणजे तुमच्या सुखसोयीयुक्त अशा मल्हार हॉटेल बद्दल बोलत होते मी. ती हसून बोलते. असं तो त्यावर जास्त रिॲक्ट करत नाही. आता राहिला आम्हाला बडा भाई नाव मिळाल्याचा, तर ते आमच्या गावातील जनतेचं प्रेम हो. अजून काय म्हणू मी. त्यांना मी त्यांचा मोठा भाऊ वाटतो. आणि त्यात काय आहे ना, या टीव्हीमुळे हिंदी बोलायची एक फॅशनच चालली आहे बघा ताईसा आमच्या गावात. त्यामुळे मोठ्या भाऊचं बडा भाई असं मला ते म्हणू लागले बघा. तो हसत म्हणाला. बडा भाई, मोठा भाऊ, जो आपल्याला आपल्या वडिलांप्रमाणे वाटतो. तो आपल्या वडिलांनंतर आपला दुसरा वडीलच होतो असं म्हणतात. बरोबर ना. असं काही मराठीत म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रात मानतात ना. ती प्रत्येक शब्दाला जोर देऊन बोलत होती. हो बघा ताईसा, अगदी बराबर. आता कसं? तो हसून तिला टाळीसाठी हात करतो. ती मात्र आता गंभीर झाली होती, त्यामुळे टाळी देत नाही. मग तोच थोडं विचित्र तोंड करून आपल्याला टाळी देत तिच्याकडे बघतो. पण आता त्याला विनाकारण हे टेन्शन येत असतं. तसं तिने ह्याच्याबद्दल बरीच आधी माहिती काढली होती ती येण्यापूर्वी. आणि ही गुगली प्रश्न विचारून समोरच्याला भंडावून सोडते हेही त्याला समजलं होतंच. पण तरी तो शांततेत बोलत होता. आणि आत्ताच म्हणालात की तुमच्याकडे सुदैवाने सर्व आहे, आणि म्हणूनच तुमचा राजकारण या उद्योगाने मिळालेल्या पैशांचा उपयोग तुम्ही या मल्हार हॉटेलमध्ये घातले, बरोबर? तिने परत तेच एकदा जे भाई बोलला होता तेच ऐकवले. वय, हे सर्व म्या आधीच बोललोय ताईसा. आता तो समोरच्या काचेतून दिसणाऱ्या मेहंदाकडे पाहायला लागला, कारण आता हिला नक्की काय म्हणायचं आहे हे त्याला थोडंफार लक्षात जरी आलं असलं तरी तो तसा दाखवत नव्हता. हिला नक्की काय म्हणायचं आहे? तिकडे मेहता सर सुद्धा गोंधळले होते. एकतर त्यांच्या अपेक्षापेक्षा ती कूल होती इंटरव्ह्यू घेताना, जबकि तिने दुसऱ्यालाच कुणाला बोलावले असून तो तिथे नसून दुसराच कोणी होता. ह्या भाईने खूप पैसा लाटला आहे सर, राजकारण उद्योग म्हणून. विकी मोबाईलमध्ये पाहतच बोलला. काय? आता मात्र मेहता सर चिडले होते. त्यांचं उद्दिष्ट वेगळं होतं, पण इथे तर भलतंच घडत होतं. ते आपले फिंगर क्रॉस करून आता पुढचा तिचा इंटरव्ह्यू पाहायला लागले. मनात दडपण होतं ते वेगळंच,
पण या गावातल्या गुंडांबद्दलही आता थोडीफार त्यांना भनक लागली होती. मग ही जमीन कुठून आली बाई बडाभाई? आणि हे जे तुम्ही तुमचा राजकारण उद्योग असं म्हणत आहात ते म्हणजे नक्की काय आहे ते तरी सांगा आम्हाला. किती पगार घेता तुम्ही? तिने आता स्पष्टच विचारले. तुम्ही माझ्यावर भलता सलता आरोप करत आहात. ही जमीन माझीच आहे. त्याचे मात्र आता धाबे दणाणले होते. गुगली प्रश्न न विचारता यावेळी मात्र तिने गोड बोलूनच त्याचा काटा काढला होता. अच्छा, ही सर्व जमीन तुमची आहे. मग कागदपत्रे असतीलच. मग ती पुढच्या 2 तासातच सादर करा. मिस्टर शहाणे, काय झालं? तुमचं खरं आडनाव मला माहीत आहे म्हणून गोंधळला का? तिने भाईचं खरं आडनाव घेतल्यावर आता मात्र त्याला चांगलाच घाम फुटला होता. अहो मिस्टर शहाणे, मी राजलक्ष्मी नारायण भोसले. नारायण भोसले तुमच्या गावातील पोलीस इन्स्पेक्टर यांची एकुलती एक कन्यारत्न आहे. त्यामुळं एवढं तर मला नक्कीच माहीत असणार ना. पण खरं सांगू, माझ्याकडे तुमची कुंडली आहे. ती उठून उभी राहत बोलते. नारायण भोसले, त्यांच्या तुम्ही? आता तर हे नाव ऐकून तोच काय, पण तिचं पूर्ण ऑफिस शॉकमध्ये होतं. मेहता सरांना तर बस चक्कर यायची बाकी होती. कारण आज 2 वर्षांनी ती आपली खरी ओळख उघड सांगत होती. आणि तिचे डॅड नारायण भोसले साधे पोलीस नव्हते, तर एक सच्चा प्रामाणिक पोलीस म्हणून त्यांची पूर्ण भारत ख्याती होती. ते जिथे जायचे तिथे जुनी मडी परत नव्याने उकरली जायची आणि म्हणूनच त्यांची सतत बदलीही व्हायची. हो, आणि म्हणूनच आता फक्त एक वॉर्निंग देत आहे. ज्यांना शक्य आहे त्यांना जेजुरीमधील तुमच्या मल्हार हॉटेलमध्ये जॉब द्यायचा आणि बाकीच्यांना पैसे. कारण ही जमीन तुमची एकट्याची नसून ही संपूर्ण गाववाल्यांची आहे. सो मी अजून काही कारवाई करण्याआधी पुढच्या 2 महिन्यात हे सर्व घडलं पाहिजे. आणि हो, चलाखी दाखवणं मला आता बंद करून चुपचाप इथे साईन करा. तिनेच एवढं बोलून त्याचा एक अंगठा पकडत त्यावर निळ्या शाईने एका कागदावर ठसा उमटून घेतला, जो कागद या सर्व अटी लिहिल्या होत्या आणि कोर्टातून बनविला होता. त्याची तर भीतीने गाळणच उडाली होती. त्यामुळे तो चुपचाप ती जे करत होती ते पाहत होता. वाह नाटू, तू तो आज दिल पे छा गई. इसलिए तू मुझे इतनी पसंद है. मेहता सर तर आनंदाने उड्याच मारायचे राहिले होते, तर पूर्ण ऑफिस उभा राहून आनंदाने टाळ्या वाजवत होत्या तिच्या या कृत्याला. सोडणार नाही मी तुम्हाला. भाई होशमध्ये आला आणि आपल्याकडून काय झालं हे लक्षात येताच पोकळ धमकी मेहता सरांना देत तो तिथून निघून गेला. मेहता सर पण मेहता सर होते. त्यांनी त्याला दाद दिली नाही. आधी तो आला तेव्हा त्यांचा पाहुणचार करायला न थकणारे सर आता त्याला साधं सोडायलाही बाहेर गेले नव्हते. तसंच आज जेजुरीही आनंदाने टाळ्या वाजवत होती आपल्या घरी, जेव्हा त्यांनी सुद्धा ही लाईव्ह मुलाखत पाहिली. मोठ्याने तिला खूप आशीर्वादही दिले. आज काय मला मॉम सोडत नसते. आज जास्त उशीर झाला. ती तो भाई जाताच घाईघाईने आपल्या केबिनमध्ये जाते आणि आपल्या आपण केलेला सर्व पसारा आवरून टचअप करत स्वतःशीच बोलता करायला लागते. नाटू, आय एम प्राऊड ऑफ यू. पण मला तुझ्याशी बोलायचं आहे. तोच ती भाई जाऊनही शांत आहे आणि जे समोर घडत होते ते पाहून अनेक प्रश्न मनात घेऊन तिच्या केबिनमध्ये नुकतेच आलेले मेहता सर तिला बोलतात. सर, आता नको. मला माहित आहे तुम्हाला खूप प्रश्न पडलेत, पण आता माझ्याकडे वेळ नाही. पुढच्या अर्ध्या तासात मी घरी नाही गेले तर मॉम माझी चटणी बनवेल. प्लीज प्लीज. ती बोलतच असते की तिचा फोन वाजतो आणि तो त्यांना दाखवतच ती बोलते. ओके, पण मला एवढंच सांग की मी तुझा बडा भाई हा गुंडच बदलला तरी तू असे चोकेवे छक्के कसे काय मारले? म्हणजे इतकी माहिती? ते आश्चर्य व्यक्त करत बोलतात. बरं, हे तेवढं तुम्हाला सांगते तर ऐका. कोण म्हटलं की हा तुम्ही डॉन बदलला म्हणून? आणि तुम्हाला काय वाटलं तो अंडरवर्ल्ड डॉन बडा भाई माझ्यासारख्या पत्रकाराचे इंटरव्ह्यू घेईल? हा, म्हणजे तो येऊ शकतो. ती फुशारक्या मारते आता. पण जो खुद्द कुठे आहे? आता हे भारतीय सरकार गेले 5 वर्ष शोधते. तो आपल्या चॅनलला काय सर. पण हो, मला माहिती होतं की तुम्ही यालाही येऊ देणार नाही.
म्हणून मग मीच ही चलाखी केली. मुद्दाम तो येणार असल्याचं तुम्हा सर्वांना भासवलं, कारण मला माहित होतं की चॅनलची उगीच बदनामी नको, म्हणून तुम्ही फाईल बरोबर या गुंडाला ही रिप्लेस कराल. आणि तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा ह्याची फाईल ही मी आधीच ठेवली होती तयार करून, जी तुम्हाला शॉकमध्ये आधी तुम्ही होता तेव्हा तुम्हाला टेबलवर सापडली. आणि त्यातूनच याला बोलवायची आयडिया तुम्हाला आली. ती हसत आपली जीभ चावत बोलते. पण तुला असं का वाटलं की मी याला बोलवणार नाही? आता त्यांचा प्रतिप्रश्न. कारण याचे तुम्ही किती गुण गाता हे मला माहित नाही का? शेवटी तो तुमच्याच गावचा पुढारी. त्याच्या विरोधात तुम्ही ऐकू शकला असता का? माझ्या मुलाखतीची रूपरेषा पाहून लगेच तुम्ही नकार दिला असता, म्हणून हे सर्व मला करावं लागलं. आता ती बोलता बोलता आवरत असलेली आपली पर्स गळ्यात अडकवली. समजलं सर? हसत म्हणत ती तिथून निघून जाते. आणि तिचं बोलणं सर्व ऐकून आता त्यांनाही पडतं व त्या पाठमोऱ्या राजला ते सॅल्यूटच मारतात. नाही म्हटलं तरी कौतुकही तिचं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. क्रमशः कथा कशी वाटत आहे नक्की सांगा कमेंट करून. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.